आमदार बच्चू कडू आपल्याबरोबर आहेत. काल जरांगींच्या व्यासपीठावरती गिरीश महाजनांकडून तुम्हाला फोन करण्यात आलेला होता. काय नेमका संवाद झालेला आहे जरांगे आणि सरकारमध्ये? अजूनही जी चर्चा झाली ते मात्र यशस्वी होऊ शकली. म्हणजे थोडं आता परिवार नातेवाईक इथपर्यंत ठीक आहे. आता ते सगळे सोयरे असं त्यावेळेस जे काही आमचे कमिटीचे लोक होते, हायकोर्टचे जज वगैरे, तर त्यांनी ते सगळे सोयरे घेता येईल असं म्हटलं होतं. पण तसं पाहिलं तर ते थोडा अडचणीचा विषय आहे. कारण आता रवी राणा हा OBC आहे आणि त्यांच्या पत्नी मिसेस नवनीत राणा ह्या SCमध्ये येतं. आता तिची जात बदलूच नाही शकत आपण, नवनीत राणांची जात नाही बदलू शकत. तर असा हा मोठा प्रश्न आहे. त्यामध्ये कुठंतरी आता कशा पद्धतीनं समोर जाता येईल. कारण पुरुषप्रधान एकंदरीत आपली संस्कृती आहे. वडिलाची जात पोराले लागतं, पोरीले लागतं, मायेची जात पोराले लागत नाही. आणि हा बदल फक्त एका जातीत होणार नाही, तर सगळ्यासाठी करावं लागेल. SC असेल, ST असेल. तर हा मोठा घोळ, म्हणजे एवढं केलं तर हा मोठा घोळ देशामध्ये होईल आणि एका राज्याचा आणि हा देशाचा प्रश्न आहे. तर या संदर्भात आता कशा पद्धतीनं मला वाटतं त्यात मार्ग काढता येईल ते पाहू. आणि आता थोडीही गोष्ट राहिलेली आहे. बऱ्यापैकी शिंदेसाहेबांनी भूमिका जे घेतली आणि जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळं आता त्याला एक चांगलं स्वरूपही प्राप्त झालं आहे. आता मला वाटतं ही शक्ती अधिक दुसरीकडे कशी वापरता येईल ते पाहू. मात्र महाजनांनी तुमच्याशी नेमका काय संवाद साधला फोनवरून? मध्यंतरी तुम्ही जरांगींच्या व्यासपीठावरती गेलेलो होतात, मध्यस्थी केली. बऱ्यापैकी जरांगींनी तुमचं म्हणणं ऐकलेलं होतं, म्हणजे सरकारची शिष्टाई तुम्ही सुद्धा केलेली होती. काय नेमकं काल संवाद झाला की हे लोकांना ऐकून घ्यायचं आहे की तुम्ही जरांगींची भूमिका मांडत होतात, म्हणजे ते सभागृहामध्ये असतील किंवा मग सरकार दरबारी असतील? महाजनांचा नेमका संवाद काय झाला? याच मी जे विषय सांगितला या संदर्भात तो संवाद होता. आता त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल, कारण आता शेवटचा एकदम कानामात्राचा विषय राहिलेला आहे आणि तो आंदोलनापर्यंत जाऊ नये अशी सगळी सरकारची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की आता मोठा विषय जर राहिला असता तर कदाचित आंदोलनात आम्ही पण सहभागी झालो असतो. पण आता एकदम लहान थोडा विषय राहिला, त्याच्यातून मार्ग निघाल. मात्र जरांगे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. तुम्ही काय त्यांना आवाहन करताय? तुम्ही असं म्हणताय की पुरुषाची जी जात आहे ती कदाचित लागू शकते, म्हणजे महिलांची जात लागणार नाहीये, एका जातीपुरतं हे करता येणार नाहीये. मग ही तांत्रिक अडचण आहे, ती जरांगेंनी समजून घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ही कायदेशीर मोठी अडचण आहे. हे काही एका समाजापुरती नाही आहे. म्हणजे OBC मधल्या सगळ्या जाती असेल, SC STमध्ये असेल, देशाच्या पातळीवर हे बदलन. आणि त्याच्यानंतर हे जर झालं तर मोठे घोळ, म्हणजे आईची जात जर पोरायला लागली तर मग असे मला वाटते ते जात हा विषय संपून जाईल कदाचित. म्हणजे तसं ते सोयीचं आहे पण संपून जाणार. जर आंतरजातीय विवाह झाला तर मग आता पोराची लावायची का आईची लावायची का, हे मोठा घोळ तयार होईल. काय नेमकं आवाहन काय करणार आहात तुम्ही जरांगेंना, किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलणार? कारण हा कायदेशीर सगळ्या लोकांना आपण पण आम्ही पण सगळ्या वकील वगैरे ज्येष्ठ लोकांना विचारून, त्यांनी पण विचारून घेऊन एक चांगला मार्ग कसं निघता येईल ते पाहू. मात्र जरांगे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. तुम्ही असं सांगितलं होतं की 24 नंतर मी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होईल. तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार इथून पुढच्या काळामध्ये? त्यांची भूमिका समाजाप्रती एक कार्यकर्ता म्हणून त्यांची भूमिका अतिशय बरोबर आहे. पण आखरी भूमिका ही कायद्याच्या चाकोरीत कसं बसते हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय असतं. त्यांनी ठाम राहावं याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही. आणि माझी भूमिका आंदोलनाच्या संदर्भात फक्त एक कार्यकर्ता म्हणून आहे. त्यांनी आंदोलन जर जाहीर केलं तर मला जावंच लागेल, कारण आम्ही शब्द दिला होता. आणि नाही केलं तर फारच म्हणजे सोयीचं होईल का. आता मोठा असा विषय नाही आहे का ज्याच्यामुळं हे सगळं. आता जरांगेंनी पुढची आक्रमक भूमिका घेण्याची तशी परिस्थिती उरली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? असं नाही. आता आखरी तो त्यांचा विषय आहे, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, तो त्यांचा विषय आहे. 24 नंतर जर कदाचित जरांगेंनी भूमिका बदलली नाही तर सरकार म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत चर्चेला जाणार किंवा सरकार दरबारी परत तुम्ही बोलणार? मला वाटतं आज जमलंच तर मी प्रयत्न करतोय भेटीचा जरांगे साहेबांचा. त्यांचा जर होकार आला तर मी भेटीला जाईल आणि मग तिथं अधिक चर्चा करू. मात्र तुम्ही असं म्हणताय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांवरतीच टीका केली जाते की राज्यामध्ये खोटारडे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून न्याय मिळणं हे खरं तर अपेक्षित नाही. असं कोण म्हटलेलं? संजय राऊत असं म्हणतायत की खोटारडे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून काय नाही. संजय राऊत हा काही विषय फार महत्त्वाचा नाही आहे.
कारण ते नेहमीच बोलत असतात. न बोलणाऱ्यांना म्हटलं असतं तर मग मी उत्तर दिलं असतं. शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासून सुरू झालेली आहे. तुम्ही काय लोकसभेची निवडणुका लढवणार आहात किंवा महायुतीमध्ये तुम्ही काय जागा मागताय किंवा सोबळायची तुम्ही तयारी करा? सध्या तर काही आमचा विषय नाही आहे. अजून आम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये भूमिका जाहीर करू. शिवसेना ठाकरे गट असं म्हणतो 23 जागा आम्ही लोकसभेच्या लढवणार आहे. चांगली गोष्ट आहे. यश मिळेल त्यांना? आता ते माझं मत सगळीकडे असतं तर मी सांगितलं असतं. आता ते लोकांच्या हाती आहे ना. हो ठीक आहे. आपण पाहतोय की जरांगींनी त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहावं. मात्र आज जमलंच तर मी जरांगींशी भेटून चर्चा करणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसोसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.